पाठ क्रमांक 22 अति तिथ माती. स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा केली. आ. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक बातमी सांगताना ताना घेत राहिला, म्हणून ती बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही. ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील? उत्तर. ही नाटिका आम्हाला वर्गात सादर करण्यासाठी मुख्य 10 पात्रे व इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्व मुले लागतील. प्रश्न 2. 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते? उत्तर. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पुढील वाक्यांवरून कळते. गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत. फक्त चोर तेवढे चोऱ्या करीत आहेत. 4. 2 साथीचे रोग आले. त्यात 500 माणसे गेली. आ. या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हाला हसू येते? उत्तर. या पाठातील पुढील वाक्ये वाचून आम्हाला हसू येते. महाराज, कविबुवा तबल्यावर पेटी वाजवून दाखवता. नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. नवरा. ए माझे आई, नकोस खिंकाळू. हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. नवरा. आणितो मी आणितो तेल तूप मीठ वांगी. आणखी ती काय सांगी? महाराज. गात. आज तुझे तोंड सुकले कशाने? राणी. गात. या पडशाने मज गांजीयले. सटासट शिंकते. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यांवरून कळते? उत्तर. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे पुढील वाक्यांवरून कळते. महाराज, कविबुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता. नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. कविबुवा गाणे बेसूर आवाजात म्हणतात. महाराज. वा, कविबुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते? असे का वाटते?
उत्तर, सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही महाराजांची आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी गाण्यात सांगितल्याने उशीर होतो. तसेच व्यावहारिक गोष्टी गाण्यात सांगितल्याने घोटाळा होऊ शकतो. शिवाय प्रत्येकाला गाणे येतेच असे नाही, आणि दुःखाची घटना गात सांगणेही चुकीचे वाटते. या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे? उत्तर, या नाट्यप्रवेशातील चक्रमादित्य महाराजांनी कोणताही विचार न करता राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केली. त्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचाईत झाली. एवढेच नव्हे तर राजवाड्याला आग लागली. ही बातमी सेवक गाण्यातून देताना जर उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता. अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट म्हणून या पाठाला अति तिथं माती हे नाव दिले. प्रश्न 4. वाक्यात उपयोग करा. अ. साखरेसारखा गोड. आ. उत्तेजन देणे. ई. हसून हसून पोट दुखणे. अ. साखरेसारखा गोड. उत्तर, विनय इतका सुंदर गायन करतो की सर्वांना त्याचा आवाज साखरेसारखा गोड वाटतो. आ. उत्तेजन देणे. उत्तर, बाबांनी राजेशला गायन स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्तेजन दिले. ई. हसून हसून पोट दुखणे. उत्तर, विदूषकाच्या मिमिक्रीने सर्वांचे हसून हसून पोट दुखले. प्रश्न 5. खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. अ. तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. उत्तर, घरी बसून बसून झालो मी बोर, चला आता खेळायला लवकर. आ. शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत. उत्तर, पाठ आपला शिकवून झाला छान, अभ्यास देतो तुम्हाला 2 पान. ई. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे. उत्तर, घरातील सजावटीच्या वस्तू आणल्या आहेत भारी, विकत घ्या हो तुम्ही, प्रत्येक वस्तूची तऱ्हा न्यारी. प्रश्न 6. वांग्यांसाठी कांद्यांसाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी, कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल? उत्तर, वांग्यांसाठी कांद्यांसाठी पाठात आलेली विशेषणे. वांग्यांसाठी विशेषणे: शेर 2 शेर, छान, सुरेख. कांद्यांसाठी विशेषणे: पांढरा फेक, स्वच्छ, सुरेख. आणखी विशेषणे: वांग्यांसाठी विशेषणे: चवदार, सुंदर, जांभळी. कांद्यांसाठी विशेषणे: गोल, रसदार, कडक. प्रश्न 7. तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा.
उत्तर 1. घर सुंदर प्रशस्त. 2. माती काळी चिकन. 3. पेढा गोल गोड. 4. झाड उंच हिरवेगार. 5. पेन लाल सुंदर. प्रश्न 10 अ आणि ब या चौकटींत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक वाक्य लिहा. उदाहरणार्थ, जवळ, दूर. शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. अ. रुंद, गोरगरीब, रोख, सुंदर, हजर, माननीय, भरभर, उद्योगी. व. अरुंद, श्रीमंत, उधार, कुरूप, गैरहजर, अपमान, सावकाश, आळशी. 1. रुंद, अरुंद. वाक्य करणच्या शाळेचा रस्ता रुंद आहे, पण घराचा रस्ता अरुंद आहे. दोन. गोरगरीब, श्रीमंत. वाक्य गोरगरीब लोक साध्या घरात राहतात तर श्रीमंत लोक मोठ्या, पक्क्या घरात राहतात. 3. रोख, उधार. वाक्य दुकानाबाहेर आज रोख उद्या उधार असे लिहिलेले होते. 4. सुंदर, कुरूप. वाक्य राजूने काढलेले सुंदर चित्र राजूच्या भावाने चित्रावर रेषा काढून कुरूप केले. 5. हजर, गैरहजर. वाक्य मनाली शाळेत हजर होती पण तिची मैत्रीण सोनाली गैरहजर होती. 6. मान, अपमान. वाक्य चांगली मुले मोठ्यांचा मान ठेवतात आणि कधीही त्यांचा अपमान करत नाही. 7. भरभर, सावकाश. वाक्य राधिका भरभर चालते तिची बहीण सीमा सावकाश चालते. 8. उद्योगी, आळशी. वाक्य उद्योगी माणसांची प्रगती होते तर आळशी माणसांची अधोगती होते. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.